फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात। सतीश भोसलेची चारचाकी गाडी शिरूर कासार पोलिसांकडून जप्त। 216 एकही हरण मारलं नाही, पोलिसांना शोध असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले। TV9 वर ढाकणे पिता पुत्रांना मारहाणीचाही इन्कार, उलट हॉस्पिटलमध्ये नेल्याचा खोक्याचा दावा। कारखान्याचे बंडल आल्यानं बंडल फेकण्याचा रील्स, तर मित्राच्या लग्नात 1000 रुपये एन्जॉयमेंट म्हणून उडवले। व्हायरल व्हिडिओवर खोक्या भोसलेचं वक्तव्य। अन्याय होईल तिथंच माझी दहशत, गरिबांवर दहशत नाही, दहशतीचं अजब समर्थन करत खोक्या भोसलेंचं पोलीस व्यवस्थेलाच आव्हान। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज हायकोर्टात हजर राहण्याच्या सूचना। कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका। कल्याण मतदारसंघातील शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत नको, गणेश नाईक यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त गरजेची, लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यातही 1500 मिळणार। 2100 बाबत जेव्हा घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून ते पैसे मिळतील, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। लाडक्या बहिणींपेक्षा लाडके कॉन्ट्रॅक्टरकडे जास्त लक्ष, कॉन्ट्रॅक्टरना संपूर्ण अर्थसंकल्प गिळला, महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं काम सुरू, उद्धव ठाकरेंची टीका। मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांसाठी 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज। अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा, कृषी क्षेत्रात AI वापरासाठी धोरण, राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9710 कोटी रुपयांची तरतूद। आग्र्यात शिवरायांचं कोकणातील संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, तर हरियाणातील पानिपतमध्ये यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णय, अजित पवारांची अर्थसंकल्पातून घोषणा। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात वाढ, पारा 34 अंशावर पोहोचल्यानं मुंबईकर चिंतेत। 11 मार्चलाही उष्णतेची लाट येण्याची शक्यता।